तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय? असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू आपणाला सर्व काही ठाऊक आहे. मी आपणावर प्रेम करतो. हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे चार. आणखीन एक 19व्या क्रमांकाचं शेवटचं वचन वाचूया आपण. तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचे गौरव करील हे सुचविण्याकरिता तो हे बोलला. आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. आज आम्ही योहान सुवर्तमान 21 अध्याय आणि 15 ते 19 वचनामध्ये चार वचनामध्ये परमेश्वराची प्रीती आणि परमेश्वराचा भक्त असणारा, परमेश्वरावर विश्वास ठेवणारा त्याच्या शिष्याचं प्रेम याविषयी आम्ही तपासणी करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त त्या योहानाचा पुत्र जो शिमोन म्हटलेला जो आहे पेत्र, तो त्याला म्हटलाय की बाकीच्या शिष्यामध्ये की शिमोना, योहानाचा पुत्र शिमोना, याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रेम करतोस काय? तो म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतोय, आपणास ठाऊक आहे. म्हणजे प्रभू येशूचं प्रेम त्याच्या शिष्यावर आहे आणि तितकंच प्रेम त्या शिष्याचं प्रभू येशूवर आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला विचारतो, माझ्यावर तू प्रेम करतोस काय? तर त्यावेळेस तो शिष्य म्हणताय की होय प्रभूजी, आपणाला ठाऊक आहे ना. म्हणजे कृतीद्वारे. आणि म्हणून आम्ही मागच्या रेफरन्स मध्ये पाहिले की मुलांनो, शब्दाने किंवा केवळ मुखाने प्रीती करू नका, तो कृतीने प्रीती करा. आणि या ठिकाणी परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्याने सांगितल्याप्रमाणे कृती केली आणि त्याचीच प्रीती, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती त्याच्या शिष्यावर असताना तो त्याला म्हणत आहे की तू माझ्यावर प्रेम करतोस का? तू माझ्यावर प्रीती करतोस काय? आणि याला उत्तर म्हणून तो म्हटलाय की मी प्रेम करतो आहे, मी तुमच्यावर प्रीती करतोय, आपणास ठाऊक आहे. कॉन्फिडन्स, विश्वास. आणि म्हणून पाहिले की मी प्रीतीमध्ये आज्ञापालन देखील आहे, विश्वास देखील आहे, त्याग आहे, कष्ट आहे, दुःख आहे, निस्वार्थपणा आहे, अर्पण आहे, भरोसा आहे, खात्री आहे, सांत्वन आहे, साक्ष आहे, आशा आहे, फलप्राप्ती आहे, पक्का विश्वास आहे, परीक्षेला सामोरं जाण्याचं डेअरिंग आहे. आणि मग या ठिकाणी आणखीन परमेश्वर आमच्यावर एक जबाबदारी देत आहे. जर तुमची माझ्यावर प्रेम आहे, तो त्याला म्हणताय, जर तुझं माझ्यावर प्रेम जर आहे ना, तर एक काम कर, माझी कोकरे चाल. या विषयावर काल येऊन आम्ही थांबलो होतो प्रिय. कोकरे म्हणजे काय? जे मेंढरा असतात ना, तर मेंढराला जे छोटे छोटे पिल्ल होतात ना, जे नवीन, त्याला म्हणतात कोकर. त्या कोकरांना चारावं लागतं, त्या कोकरांना भरावं लागतं, त्या कोकरांच्या पुढं करावं लागतं. त्या कोकराची पूर्णपणे त्याची तपासणी करावी लागते, पूर्णपणे त्याचं संरक्षण द्यावं लागतं, पूर्णपणे त्याला सांभाळण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. कारण कोकर छोटे आहेत आणि त्यांना काही एक स्वतःहून करतात. आज अनेक लोक आहेत की देवाचे कोकर आहेत, त्यांना काही माहिती नाही. आणि म्हणून संगोपन करणारा जो तो म्हणत आहे की तू जर माझ्यावर प्रेम करत आहेत ना, हे माझे जगातले जे कोकर आहेत ना, ते कोकरांना चार. जसं आई आपल्या छोट्या लेकराला चारती आणि मोठं लेकरू जर टबानं चांगलं टोंगड झालं ना, तो त्याच्या हातानेच घेऊन खातो. आता हे छोटं लेकरू या ठिकाणी, याची आई काय करते, त्याला भरवती. आणि मग काय होतं, कधी कधी तो एकटा असताना आम्ही जर पाहिलं तर तो काही जी वस्तू दिसत ना, तो तोंडात घालण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे याचा अर्थ काय, त्याला समजत नाही बरं काय, वाईट काय, चांगलं काय माहित नाही. अशा प्रकारचं जीवन जगणारे जे कोकर आहेत, तर तो त्याला म्हणत आहे की माझ्या कोकरांना तू चार. मग चारायला काय चारणार आहे? जर शेळी, बकरी, मेंढरू जर असलं तर त्याला गवत, पेंड, वालीस काहीतरी चारील किंवा दूध चारील किंवा काहीतरी चारील. पण तो तुम्ही आणि मी देवाचे जर कोकर जर आहोत, तर प्रिय हो, जर देवाचा सेवकाला जर ही जबाबदारी दिलेली आहे आणि त्याला सांगितलंय की माझं कोकर चार, तर आज त्यांना आम्ही काय चालत आहोत? आज अनेक लोक आहेत की ज्यांना परमेश्वर म्हटलेलं आहे की माझ्यावर प्रेम करत आहेत का? आणि अनेक पालक साहेब, पास्टर साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, अनेक सगळेजण म्हणतात होय मी अधिक प्रेम करत आहे. मग परमेश्वर म्हणतो ठीक आहे, प्रेम करत आहेत ना, तर माझ्या कोकरांना चार. आज प्रश्न आहे प्रिय, जर तुम्ही आणि मी जर परमेश्वरावर प्रीती करत आहोत, प्रेम करत आहोत, परमेश्वराची जर आज्ञा आहे माझी कोकरे चार, तर आम्ही आज काय करत आहोत? आम्ही कोकराला चारित नाही, आम्ही कोकराला दिलेलं बिस्किट आणि हे जे काही असेल ना त्याच्याजवळ, तेच खाण्याचा प्रयत्न करतो.
आज अनेक लोक अशा प्रकारचे आहेत. खेदाची गोष्ट आहे, आम्हाला चारायला सांगितलंय, चरायला सांगितलं नाही. अनेक लोक चारायच्या ऐवजी चरतात आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची निंदा जगामध्ये होत आहे. आणि म्हणून अनेक लोक त्या ठिकाणी मी पाहतो की सत्य वचन त्या कोकरांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. आणि मग परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय, निर्या दुधाची म्हणजे देवाच्या वचनाची अजून तुम्ही सशक्त झाले नाही, तुम्ही बलवान झाले नाहीत, अजून तुम्ही मेंढर झाले नाहीत, अजून तुम्ही आणि मी कोकरेच आहोत. आणि जर तुम्ही आणि मी जर कोकरे आहोत, तर देवाने म्हणजे परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जसं त्या योहानाचा पुत्र शिमोनाला म्हटलं की तू माझ्यावर प्रेम करतोस काय, आणि तो म्हटलं होय प्रभू, मी तो आपणावर प्रीती करतो, हे तुम्हाला माहिती आहे. मग परमेश्वर म्हटलं तू माझ्यावर प्रेम करतो ना, तर मी बघतो कशा प्रकारे करतो. तर त्यांनी काय केलं, एक गोष्ट सांगितली, माझ्या कोकरांना चार. आज अनेक तुम्हाला आणि मला कोकरांना चारण्याची जबाबदारी दिलेली आहे. आम्ही जर थोडेसे मोठे झालेलो ते छोट्या लेकराला चारण्याची, भरण्याची, त्याची निगा राखण्याची जबाबदारी जशी आमची आहे ना प्रिय, तशीच देवाच्या प्रिय लेकराची जे विधर्मी आहेत, नामधारी आहेत, ज्यांना सत्य माहित नाही, ज्यांना अनेक लोक लुबाडीत आहेत आणि त्यांना कशाची माहिती नाही, अशा सर्व प्रकारच्या कोकरांना चारण्यासाठी तुम्हाला आणि मला परमेश्वराने पाचारण केलेलं आहे. जर आम्ही हे करीत आहोत तर याचा अर्थ असा आहे की आम्ही देवावर प्रेम करणारे लोक आहोत, प्रभू येशूवर प्रेम करणारे लोक आहोत, प्रभू येशूवर प्रीती करणारे लोक आहोत. आणि प्रभू येशू देखील आमच्यावर प्रेम करत आहे, प्रीती करत आहे. 21:16 मध्ये लिहिले, माझ्यावर प्रीती करतोस काय, पुन्हा एक वार तो म्हटला. आणि मग त्यावेळेस तो म्हटला, होय प्रभूजी, मी तुमच्यावर प्रेम करतो, तुमच्यावर प्रीती करतो. तो म्हटला, माझी मेंढर पाळ. आता मोठाले जे मेंढर झालेत ना, कोकराचं स्वरूप मेंढरामध्ये, त्यांना पाळायला सांगितलंय, विकायला नाही. अनेक लोक मेंढपाळ आहेत नावाला. पास्टर म्हणजे काय, पाळक साहेब म्हणजे काय, मेंढपाळ स्वतःला उपमा देऊन ठेवतात. मेंढपाळ आहे मी, मला परमेश्वराने निवडलेला आहे, मला परमेश्वराने अधिकार दिलेला आहे. आणि मी कालच एक फेसबुकला एक व्हिडिओ पाहिला देवाच्या सेवकाचा, आणि तो म्हटले की जोपर्यंत आम्ही अधिकारवाणी वापरत नाही तोपर्यंत आम्हाला काही मिळत नाही. अधिकारवाणी कुठल्या प्रकारचे वापरायला पाहिजे, कुठल्या वचनाच्या माध्यमातून पाहिले, अनेक लोकांना माहित नाही. माझी मेंढर पाळ, आम्हाला पाळायचे आहेत. पाळायचं म्हणजे त्यांचं संरक्षण करायचं, त्यांची निगा राखायची, त्यांना योग्य ते खाद्य पोहोचवायचं, योग्य त्या गोष्टी त्यांना वचनाच्या माध्यमातून, प्रेमाच्या माध्यमातून, सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून. आणि तो म्हणत आहे की जर माझ्यावर प्रेम आहे ना, तर माझी मेंढर पाळ. तिसऱ्यांदा पुन्हा एक वार तो त्याला 21:17 मध्ये म्हणतोय, माझ्यावर प्रेम करतोस काय. तो म्हटलं होय. आणि त्याला थोडीशी चीड पण आली. 3 वेळेस सारखा प्रभू येशू म्हणतोय, प्रेम करतोस का, प्रेम करतोस का, प्रेम करतोस का. आणि याला देखील माहिती होतं, होय मी खरोखर मनापासून प्रेम करतो, तरी प्रभू मला काय म्हणत आहे की प्रेम करतोस काय, प्रेम करतोस काय, प्रीती करतोस काय. तर तो म्हटलं होय, आपल्याला ठाऊक आहे. तो म्हटला, मग जर करत आहेत ना, तर माझी मेंढरे चार. पहिल्यांदा म्हणला कोकरांना चार, दुसऱ्यांदा म्हणला मेंढरांना पाळ, आणि तिसऱ्यांदा म्हणतो मेंढरांना चार. प्रीती, प्रेम. आता कशा प्रकारे आम्ही प्रीती करत आहोत, कशा प्रकारे प्रेम करत आहोत. ज्यावेळेस छोटे आहेत, जे विधर्मी आहेत, जे नामधारी आहेत, ज्यांना प्रसिद्ध माहिती नाही, ज्यांना सत्य माहित नाही, ज्यांना प्रेम माहित नाही, असे जे आहेत ते कोकर, आणि त्या कोकरांना व्यवस्थित परमेश्वरचं वचन आम्हाला चारायचं आहे, परमेश्वरचा मार्ग त्यांना दाखवायचा आहे, त्यांची उजण्या निटण्या बसण्याची आम्हाला व्यवस्था करायची आहे. कारण लहान लेकराचं जसं आम्ही संगोपन करतो ना, अशाच प्रकारे त्या कोकराचं देखील संगोपन करण्याची जबाबदारी तुम्हाला आणि मला, म्हणजे काय की जे परमेश्वर प्रीती करतात त्यांना दिलेली आहे, बाकीच्यांना नाही. जे परमेश्वरावर खरोखर प्रेम करतात, प्रीती करतात ना, त्या प्रत्येकाला सांगितलेलं आहे, माझे कोकर चार. आज आम्ही काय करत आहोत, आम्ही कोकरांना चारित आहोत का. जर आम्ही चारित आहोत तर आम्ही काय चारत आहोत. अहो सगळे कोकर ढेंडाळायला लावले तुम्ही, अशा प्रकारचं खाद्य तुम्ही टाकत आहात. पायाने तुडवलेलं गढूळ पाणी त्यांच्यापर्यंत जात आहे. आणि मग हे सेवकाचं काम नाही, किंवा हे मेंढपाळाचं काम नाही. तर बायबल असं सांगतं की माझं कोकर चार. दुसऱ्यांदा म्हणतो माझी मेंढर पाळ. पाळायला सांगितली, विकायला नाही, दलालीचं काम नाही करायचं. माझी मेंढर पाळ. अनेक मेंढपाळ जे आहेत ना, मेंढर पाळीतेच, पण तो अशा पाळीतेत ना, त्याची लोकर कातरणं त्यांचा अधिकार आहे, मान्य आहे. प्रेज लॉर्ड. लोकर कातरा तुम्ही, पण असे काही मेंढपाळ आहेत ना, का कातडं सुद्धा त्याचं कापायला सुरुवात केली आहे, लोकरी बरोबर पार बरगड्या मोकळ्या करून टाकल्यात. तिसऱ्यांदा म्हणतो योहानाचा पुत्र शिमोना, या सगळ्यापेक्षा तू अधिक माझ्यावर प्रेम करतोस काय. तर म्हणलं होय प्रभू, मी करतोय. मग तो म्हणला माझी मेंढर चार. मग जे मेंढर आहेत
तुम्हाला आणि मला जे मेंढर दिलेले आहेत चर्च मध्ये, गडी भरते मेंढर आणि तुम्ही आणि मी मेंढपाळ, मग आम्हाला जबाबदारी दिली. का दिली? तर आम्ही देवावर प्रीती करतो. का दिली? तर देव आमच्यावर प्रीती करतो. का दिली? तर देवाची इच्छा आहे की मेंढरांचा नाश होऊ नये, देवाची इच्छा आहे की कोकरांचा नाश होऊ नये. आणि म्हणून तुम्हाला आणि मला त्या योहानाचा पुत्र शिमोन याच्या जागेवर आपण स्वतः थांबूया. आणि प्रभू येशू तुम्हाला आणि मला म्हणत आहे, माझी कोकरे चाल. आता तुम्ही काय करणार? माझी मेंढर पाळ. आता तुम्ही काय करणार? माझ्या मेंढरांना चार. मग आम्ही काय करणार? आम्ही मेंढर चारीत नाही, पण आम्ही मेंढर चोरायचं काम करतो. आम्ही मेंढरांना पाळीत नाही, पण मेंढरांना विकायचं काम करतो. आम्ही कोकरं चारीत नाही, त्या कोकराला लहानपणीच विकून टाकितो. कुठं? नामधारीपणा, खोटी व्यवस्था, सगळ्या प्रकारच्या जगातल्या डामडोलामध्ये ह्या कोकरांची आम्ही चारितो करतो. सगळ्या जगातल्या गोष्टी चारितो सगळ्या. आणि मग आमचे कोकरे जसे मोठले होते ना, मेंढराच्या स्वरूपात येतात ना, पूर्णपणे जगाचे बनून गेलेले असते. लहान कोकरा असतानाच, म्हणून म्हणतो लहान असतानाच त्याला छिडी लाव. धरण एकाएकी फुटत नाही, तर धरणाला पहिले छिद्र पडतात, नंतर हळूहळू ते मोठं होऊन अख्खं धरण फुटून जातो. अशा प्रकारे वेळीच आम्ही ती प्रीती, नेमकं प्रीती काय आहे हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि मग 19व्या क्रमांकात 4थ्या मध्ये म्हणत आहे की माझ्या मागे ये. कुणाला? मेंढपाळाला सांगितलंय माझ्या मागे ये. मेंढर मेंढपाळाच्या मागे जातील, कोकर मेंढरांच्या मागे जातील. असे स्टेप आहेत. जे कोकर आहेत ना ते मेंढरांच्या मागे चालतात, जे मेंढर आहेत ना ते मेंढपाळाच्या मागे चालतात. आणि जो मेंढपाळ आहे ना तो प्रमुख मेंढपाळ, प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्त याच्या पाठीमागे येतात. तो म्हटला चल माझ्या पाठीमागे ये. अशा प्रकारे प्रिय परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या शिमोनावर प्रेम करतोय, प्रीती करतोय आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याची तपासणी करत आहे. आणि म्हणून मी पाहिले की त्याचा पक्का विश्वास आहे की नाही, त्याच्यामुळे फलप्राप्ती होईल की नाही, तो परीक्षेला सामोरं जात असताना तो त्याच्यामध्ये टिकेल की नाही, किंवा याच्या हातामध्ये सर्व दिल्यानंतर हा माझ्या लेकरांची, माझ्या मेंढरांची, माझ्या कोकरांची काळजी घेईल की नाही, हे देखील एक प्रेमाचं, प्रीतीचं प्रमाण आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो रोम 12:9 मध्ये की प्रीतीमध्ये ढोंग नसावं, वाईटाचा वीट माना आणि बऱ्याला चिटकून राहा. अशा प्रकारे मी पाहतो प्रियो की प्रीतीच्या भागामध्ये आहोत. आम्ही पुढे जाऊया. योहान सुवर्तमान त्याचा 20व्या क्रमांकाचा अध्याय आणि वचन क्रमांक 2 मध्ये देवाचं वचन आम्हाला प्रीतीविषयी, प्रेमाविषयी काही गोष्टी शिकवत आहे. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्याच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेत नेले व त्याला कुठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. पुनरुत्थानाचं साक्ष होण्यासाठी परमेश्वराने त्यांच्यावर प्रेम केलं, प्रीती केली. आणि शिमोन पेत्र आणि त्याच्यावर येशूचे जे प्रेम होतं तो योहान, हे दोघांना हे शुभवर्तमान पहिलं कळालं. या मरिये जे आहेत ना, मरिया याच्या कबरेजवळ गेल्या होत्या ना, तर त्यांना पहिल्यांदा जर दर्शन झालं आणि त्यांना भ्रांत पडली. आणि त्या तिथं जाऊन शिमोन पेत्राला म्हणताय की तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते ना, तो दुसरा शिष्य याच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली की प्रभूला कुठं ठेवलंय माहित नाही. पहा तिचं प्रेम, त्या ठिकाणी तिची प्रीती पहा, ती सुगंधी द्रव्य लावण्यासाठी आलेली होती. आणि हे लोक घरामध्ये बसलेले असताना चिंताक्रांत होते. प्रीती आणि 20व्या क्रमांकाचा 20वा अध्याय आणि 25व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहितोय तो, त्याच्या हातात खिळ्याचे वड पाहिल्या वाचून खिळे होते, त्याऐवजी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणार नाही. हा एक देवाचा प्रेषित, हा एक शिष्य, हा एक याजक, हा एक पास्टर साहेब पास्टर थोमा शिष्य. बघा, प्रभू येशूची त्याच्यावर प्रीती होती, थोमाची प्रभू येशूवर प्रीती होती. आपण प्रीती प्रेम याविषयी शिकत आहोत. आणि या दोघांच्या प्रीतीमधला आणि बाकीच्यांच्या प्रीतीमधला शिमोन पेत्र याच्यावर देखील प्रेम होतं, योहानावर देखील प्रेम होतं. अशाच प्रकारे एक जो मनुष्य होता ना, चोट्टा, भामटा, लबाड, लुटणारा, यहुदा इस्करियोत त्याचा शिष्य, याच्यावर देखील प्रेम होतं. आणि म्हणून प्रिय आम्ही पाहतो त्या ठिकाणी
योहान सुवर्तमान त्याचा 6वा अध्याय आणि 64व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, विश्वास ठेवत नाही असे तुम्हामध्ये कित्येक आहेत, परंतु परमेश्वराने अविश्वास किंवा विश्वासघात करणार आहे तरी देखील त्याच्यावर प्रेम केलं, त्याच्यावर प्रीती केली. आज आम्ही काय करत आहोत? आमचा जर एखाद्याने विश्वासघात केला ना तर आम्ही चुकूनही त्याच्यावर प्रेम करत नाही, चुकूनही त्याच्यावर प्रीती करत नाही. परमेश्वर तर म्हणत आहे की दुश्मनावर देखील अप्रीती करा. या ठिकाणी प्रिय प्रीती आम्ही जर करत आहोत तर आम्ही देवाचे लोक आहोत. जर आमच्यामध्ये प्रीती नाही, जर आमच्यामध्ये क्षमा नाही, जर आम्ही एखाद्याचा विषय सोडून दिला नाही, एखाद्याच्या पापावर पांघरून घातलं नाही किंवा एखाद्याला समजून घेतलं नाही तर प्रिय हो आमच्या जीवनामध्ये काही एक फायदा होणार नाही. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी वाचले की त्याच्या हातात खिळ्याचे वण पाहिले वाचून पास्टर थॉमस, आता त्यांना पास्टर म्हणतात ना, पहिले शिष्य म्हणायचे. प्रभू येशूला 12 शिष्य होते. आज काय म्हणतात? प्रभू येशूचे हे जे शिष्यगण आहेत ना, शिष्य सोडून गेलेत. आता प्रॉफेट, संदेष्टे, भविष्यवक्ते, रेव्हरंड साहेब, पास्टर साहेब, आणखीन कोणते कोणते साहेब, आता ही पदवी आली. तर त्याच्यामधले जे थॉमस पास्टर होते ना, रेव्हरंड असतील, कदाचित बिशप असतील, कदाचित मोठे कोऑर्डिनेटर त्याच्यापेक्षा मोठे साहेब असतील, तर त्यांचा विश्वासच नव्हता. प्रभू येशूच्या पुनरुत्थानाला ज्यावेळेस देवाने प्रेम केलं आणि शिमोन पेत्र ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं तो दुसरा, हे दोघे त्या कबरेकडे धावत गेले आणि त्या ठिकाणी प्रभू येशू शरीर सापडलं नाही. आणि त्यांनी आल्यानंतर त्यांच्या सर्व शिष्यांना, त्यांच्या बाबांना एकत्र आल्यानंतर त्यांनी सांगितलं प्रभू येशू उठला आहे, त्याने आमच्यावर प्रेम केलं, त्याने आमच्यावर प्रीती केली, त्याने दिलेल्या आज्ञेप्रमाणे तो उठलेला आहे. मग त्या ठिकाणी पास्टर थॉमस म्हणले, एक मिनिट, मला थोडस कन्फ्युजन आहे, मला थोडासा प्रॉब्लेम आहे, मला काही हे समजलं नाही आणि मी काही विश्वास ठेवणार नाही. मी आपल्या डोळ्यांनी त्याला पाहिल्याशिवाय, आणि दुसरी गोष्ट त्याच्या हातामध्ये खिळे जिथं ठोकले होते ना ते खिळे, पहिली गोष्ट तो म्हणत आहे याची प्रीती बघा, त्याच्या हातात खिळ्याचे वण पाहिल्या वाचून. पहिलं पाहिलं म्हणलं मी खिळ्याचे वण. दुसऱ्यांदा म्हणतो जे खिळे होते त्याच्यात आपलं बोट घातल्या वाचून, नुसतं पाहणार नाही तर त्याच्यात बोटही घालीन म्हणत आहे. तिसऱ्यांदा तो म्हणतो व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास ठेवणारच नाही, मी विश्वास धरणारच नाही. तुम्ही काही म्हणा, आजही अशाच प्रकारचं जीवन जगत आहे. ईश्वर प्रेम आहे, ईश्वर प्रीती आहे, धार्मिक आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु मी माझ्या मनाप्रमाणे झाल्याशिवाय प्रभू येशू हा देवाचा पुत्र असं म्हणणारच नाही. अनेक लोक आहेत, माझं ही काम पूर्ण झाल्याशिवाय मी प्रभू येशू विश्वासात ठेवणार नाही. अहो, इथं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहिलेला पास्टर थॉमस शिष्य, ते या ठिकाणी म्हणतात खिळ्याचे वण पाहिल्या वाचून. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने जगावर एवढं मोठं प्रेम केलं, प्रीती केली आणि त्याच्या हातामध्ये ते खिळे ठोकण्यात आले, एवढं मोठं समर्पण सोडून दिलं, एवढी मोठी केलेली प्रीती सोडून दिली, एवढा मोठा त्यांनी केलेला त्याग सोडून दिला आणि ते वन पाहण्याची इच्छा थॉमसला झाली. पहा प्रिय, हे प्रेम. तरी देखील आम्ही पाहतो की पुढे चालून आम्हाला पाहायला मिळतं. योहान सुवर्तमान त्याचा 21वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये, त्याचप्रमाणे योहान सुवर्तमान त्याचा 6वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये या ठिकाणी तो म्हणत आहे की मग येशू ख्रिस्ताला खात्री झाली आणि बाकीचे शिष्य त्या ठिकाणी असताना त्याने समजून सांगितलं की होय प्रभू येशू खरोखर उठलाय. पण तो म्हटला नाही, हे पाहिले वाचून मी विश्वास ठेवणार नाही. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला आत्मेने त्या गोष्टी समजल्या आणि प्रभू येशूने पुन्हा एक वार त्या ठिकाणी त्यांना दर्शन दिलं आणि दर्शन दिल्याच पहिल्यांदा म्हटलं तुम्हाला शांती असो, कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे, माझी तुमच्यावर प्रीती आहे, माझ्या पित्याची देखील प्रीती आहे आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. आणि खास करून पास्टर थॉमस, इकडे या, जरा इकडे या, जवळ या, माझ्या हात बघ, त्याच्यामध्ये बोट घालून बघ, हे कुश बघ आणि कुशीमध्ये त्या माणसाने भाला घातलाय, तू अजून दुसरं काहीतरी घालून बघ. आजही अनेक लोक अशीच आहेत, देवाबरोबर प्रेम करतात, देव त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या जीवनात आतूनात अशा साक्ष घडल्यात. वेळोवेळी परमेश्वराने त्यांनी तुम्हाला आणि मला त्यांनी जिवंत ठेवलं. ही सगळ्यात मोठी साक्ष, आम्हाला आजारमुक्त, व्याधीमुक्त, चिंतामुक्त, सगळ्या गोष्टीतून मुक्त केले, कारण त्यांनी आमच्यावर प्रेम केले, प्रीती केली, त्यांनी आमचं पाप पाहिले नाही. तरी देखील प्रिय हो, आज आम्ही परमेश्वरावर प्रीती करण्यासाठी एक आट ठेवतो, परमेश्वरावर प्रीती ठेवण्याचे एक कंडिशन ठेवतो, परमेश्वरावर प्रीती करत आहे की नाही याच्यासाठी एक प्रमाण ठेवतो. हे चुकीचं आहे प्रिय. न पाहता विश्वास ठेवणारे ते धन्य. आणि म्हणून जर देवावर जर आम्ही प्रेम करत आहोत
अशी जर आमची खात्री झालेली आहे तर आम्हाला न पाहता न दिसता आम्ही विश्वास ठेवणं आणि त्या विश्वासाप्रमाणे आम्हाला घडल हे करणं, याला परमेश्वराची प्रीती किंवा आम्ही परमेश्वरावर प्रीती करत आहोत असं होत आहे. आणि म्हणून पाहत आहे की योबाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 10 मध्ये ज्यावेळेस योबाची परीक्षा घेण्यात आली, योब हा देवाला भिवून वागणारा सात्विक मनुष्य होता आणि योबावर देवाचं प्रेम होतं, योबावर देवाची प्रीती होती आणि योबाची देखील देवावर प्रेम आणि प्रीती होती. आणि मग असं करीत असताना ज्यावेळेस त्याची परीक्षा घेण्यात आली, त्याच्यावर ज्यावेळेस परीक्षेचा प्रसंग आला आणि म्हणून आम्ही पाहतो त्या ठिकाणी की पेच प्रसंग ज्यावेळेस निर्माण होईल त्यामध्ये स्थिर राहणं याला देखील प्रीती मानतात. आणि म्हणून अशा प्रकारचा प्रसंग त्या योबाच्या जीवनात आल्यानंतर त्यांच्या पाळक साहेबांची योब पास्टर त्यांची पत्नी आणि त्या पत्नी त्या पालखीनबाई म्हटल्या, अहो काय देवनाम घेऊन बसलात, ते देवनाम घ्यायचं सोडून जा. आता एवढं मोठं सगळं काही आपलं दुःख आले, आपला सगळा सत्यानाश झालाय जवळजवळ, तरी तुम्ही देवाचं नाव घेऊन बसलेला आहात. तो योब त्या ठिकाणी देवावर प्रेम आहे, देवावर प्रीती आहे आणि म्हणून तो त्याला म्हणाले की तू धर्महीन स्त्रियाप्रमाणे का बोलत आहेस, देवापासून सुखच घ्यावं आणि दुःख घेऊ नये काय. अनेक लोकांना वाटतं फक्त सुख असलं म्हणजेच प्रिय, सुखातच प्रीती करतात ते देवावर, सुखामध्येच आमच्या स्वतःवर प्रीती करतात. सुखाचं वातावरण असलं तरच घरात प्रीतीचं वातावरण असतं असं वाटतंय. पण तू दुःखात देखील आम्ही प्रीती केली पाहिजे, दुःखात देखील आम्ही प्रेम केलं पाहिजे. एवढा मोठा प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर टांगलेला असताना ज्यावेळेस त्या ठिकाणी तो सप्तउद्गार म्हणत आहे, तो पहिल्याच टायमाला त्या ठिकाणी नाही की बाप्पा तू यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. देवाने त्या प्रभू येशू ख्रिस्ताने एवढं मोठं प्रीतीचं प्रमाण त्या ठिकाणी दाखवलं. ज्या लोकांनी त्याला वधस्तंभावर टाकलं त्यांच्यावर देखील त्यांनी प्रेम केलं, प्रीती केली. आणि त्यांनी प्रीती केली म्हणूनच तो म्हणतो यांना काही समजत नव्हतं, हे हलगजरीपणापणे यांनी जाणून बुजून काही केलेलं नाही. पण तो अनेक लोक इथं जाणून बुजून करतात आणि प्रभूकडे येतात. देवाची प्रीती खूप आगाध आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सुखामध्ये देखील आम्ही देवावर प्रीती करायला पाहिजे आणि दुःखामध्ये देखील आम्ही देवावर प्रीती करायला पाहिजे. यशायाच्या पुस्तकामध्ये आम्ही एक विशिष्ट घटना वाचणार आहोत प्रीती प्रेमाविषयी. आणखीन आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे जीवन जगत आहोत याविषयी यशायाचं पुस्तक अध्याय क्रमांक 33 आणि वचन क्रमांक 15 वाचा. जो धर्माने चालतो सरळ भाषण करीतो जुलूम करून होणारा लाभ अवेरतो लाच घेण्यापासून आपला हात आवरतो घातपाताच्या मनसुब्याला आपले कान बंद करीतो दुष्कर्माला आपले डोळे मिटितो. दुष्कर्म करीत असताना आपले डोळे मिटून घेतो. प्रिय मला तुम्हाला याला सांगायचं आहे की करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 13 आणि वचन क्रमांक 1 ते 13 मध्ये प्रीती सर्वोत्कृष्ट दान आहे आणि प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, हेवा करीत नाही, बडाई करत नाही, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, उपकार स्मरत नाही आणि तिथ आनंद मानित नाही, सर्व सहन करते, सर्वांची आशा धरते, धीर धरते, प्रीती अंतर देत नाही. मग आता आम्ही वाचले की यशायाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 33 आणि वचन क्रमांक 15 धर्माने चालतो. मग प्रीती असल्याशिवाय माणूस धर्माने चालत नाही. त्याला धर्माने चालायसाठी पहिली प्रीती लागती, पहिली स्वतःवर, मग आपल्या शेजाऱ्यावर. बस नियमशास्त्राचं पालन झालं. पण अनेक लोक काय करतात माहिती का, स्वतःवर प्रेम करतात आणि शेजाऱ्यावर प्रेम करतात, परंतु ते कसं ढोंगी, लबाड दिसणार, कुलटवाणी, कुलट करायचं म्हणून करायचं, अशा प्रकारे त्याच्यामध्ये आम्ही प्रेम करत असताना आमच्यामध्ये सहनशीलता नसती. आम्ही प्रीती करतो परंतु शेजाऱ्याने आमचं थोडंसं इकडे तिकडे केलं का लगेच आम्हाला सहनच होत नाही. मग कसं समजायचं तुम्ही आणि मी प्रीती करत आहोत? ज्यावेळेस आम्हाला शेजाऱ्याची एखादी गोष्ट आम्हाला त्यांना हवी आहे किंवा आम्हाला हवी आहे आणि ज्यावेळेस ती आमच्याकडे परमेश्वराने दिलेली आहे त्यातली त्यात आम्ही ती एखाद्याला देत आहोत तर आम्ही परोपकार करणारे आहोत. म्हणजे याचा अर्थ ज्याच्या जवळ प्रीती आहे ना तो परोपकारी असतो. अनेक लोक फक्त घेण्यासाठी उपकार आमच्यावर करून घेतात. अनेक पाळक साहेबांवर लोकांचे उपकार येतं आणि म्हणून पाळक साहेब आज जिवंत येतं. सर्व सत्य घटना ही एकदम सत्य घटना. लोकांनी पाळक साहेबांवर प्रेम केले, प्रीती केली म्हणून पाळक साहेब आज जिवंत आहेत.
लोकांनी पाळक साहेबांना सहन केलंय, म्हणजे लोकांमध्ये प्रीती ज्यादा आहे, परंतु पाळक साहेबांमध्ये आता प्रीती थंडवलेली आहे. लोकांची प्रीती थंडावायला पाहिजे होती, परंतु आता पाळक वर्गाची प्रीती थंडावायला सुरुवात झालेली आहे. कारण पाळकामध्येच खरी प्रीती नाही. त्याला म्हटलंय माझे कोकरे चार, यो कोकराचाच चारा खायला लागलाय. तो म्हणतो माझी मेंढर पाळ. हा काय करतोय, ह्या मेंढराला पाळीतो आणि चांगले ताजे तवाने लठ्ठ झाले का विकून टाकीतो. प्रीती हेवा करत नाही. आज तुमच्या आणि माझ्यामध्ये खूप काही हेवा चालू आहे. एकमेकाच्या वरती मी कसा जाईल, प्रॉपर्टीनी, बंगल्यानी, गाड्यांनी, सेवेमार्फत अनेक मोठा चर्च बांधून किंवा मोठं मॉब दाखवून किंवा खूप काही लाईक मिळून हेवा करत आहेत. आणि जे प्रीती करतात ना त्यांना हेवा करायचा काही अधिकार नाही. आणि जर तुम्ही आणि मी जर प्रीती करीत असून जर हेवा करीत आहोत तर याचा अर्थ आम्ही देवावर प्रीती करत नाहीत आणि आम्ही स्वतःवरच प्रेम करत आहोत. आम्ही जगावर प्रीती करीत आहोत. कारण जगातले लोक सहन करीत नाहीत. जगातल्या लोकांना अजिबात सहन होत नाही. जगातले लोक परोपकार कधीच करीत नाही. जगातले लोक फक्त वाढी देडीलाच लावतात. जगातले लोक हेवा करतात. परंतु जर तुम्ही आणि मी आणि विश्वासणारे लोक जे म्हणत आहेत की माझी देवावर प्रेम आहे, प्रीती आहे, ते जर एकमेकाचा हेवा करू लागले तर प्रिय यासारखे वाईट प्रसंग एक देखील नाही. प्रीती बढाई मारत नाही. आज आमच्याकडे थोडं आलं का लगेच आम्ही बढाई मारायला सुरुवात करतो. मी काल एक 2 दिवसापूर्वी एक फेसबुकवर पुण्याचे पाळक साहेब मोठे प्रॉफिट संदेश भविष्यवक्ते यांचं ऐकलं. 500 रुपयाला तेलाची बाटली दिली त्यांनी, विकली, लेबल लावून त्यांच्या स्वतःच्या नावाचं लेबल. आणि म्हणे हो एकदम पवित्र आत्म्याने कृपायुक्त झालेली तेलाची बाटली आहे, 500 रुपये त्याची किंमत आहे. जो कोणी 500 रुपयाला बाटली घेईल ना त्याच्या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील. आणि एक बहीण म्हटली त्या ठिकाणी तुम्ही माझ्याविषयी भविष्य केलं होतं, परंतु माझं ब्युटी पार्लरचं दुकान काय अजून व्यवस्थित चालू आहे ना. आणि मग त्या पाळक साहेबांनी परत त्यांना सांगितलं ही तेलाची बाटली घेऊन जा, तुमचं दुकान चालू होईल. आज काय करत आहेत, देवावर प्रीती आहे, देवाच्या नावाखाली जीवन जगत आहात. आणि जर आम्ही आमच्या स्वतःची बढाई करायला सुरुवात केली, जर आम्ही हेवा करायला सुरुवात केली, जर आम्ही उपकास मारायला सुरुवात केली, जर आम्ही सहनशील राहिलो नाही तर प्रिय जर तुमच्या आणि माझ्यामध्येच प्रेम नाही राहिलं तर जगामध्ये कशा प्रकारचं प्रेम राहील. जगातलं प्रेम हे जगातलं आहे आणि म्हणून प्रीती फुगत नाही. आज अनेक लोक फुगले आहेत, चांगले जाम झालेत. कशाने? स्वार्थ, मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थ, फुशारकी, लबाडकी, या सगळ्या गोष्टी इतके काय भरले आहेत ना तिथे फुगलेत. देवाचा सेवक, देवाचा विश्वासणारा दास, दासी, प्रिय भाऊ, बहीण, आई, वडील, बिलिव्हर्स, माझ्या बहिणी, भावंड, ब्रदर्स, सिस्टर्स, जर तुम्ही आणि मी देवावर प्रीती करत आहोत असं जर आमची खात्री झालेली आहे तर आम्ही आमच्या मधलं फुगणं, रुसणं काढून टाकलं पाहिजे. आम्ही कोणत्या कारणाने फुगत आहोत हेच आम्हाला कळायला पाहिजे. प्रीती गैरशिस्त वागत नाही. आज अनेक ठिकाणी गैरशिस्त वर्तणूक चालली. आम्ही चर्च मध्ये जातो त्यावेळेस चर्च मध्ये गैरशिस्तपणा आहे. आराधना करताना गैरशिस्तपणा आहे. वचन सांगत असताना गैरशिस्तपणा आहे. दानपात्र दशमांश देत असताना गैरशिस्तपणा आहे. चर्च मध्ये बसायला सुद्धा गैरशिस्तपणा आहे. अनेक लोकांना वाटतं की मी पहिल्याच नंबरला असावं. पाळक साहेबांनी फक्त माझीच वाहवा करावी. प्रिय ज्याच्या जवळ प्रीती आहे ना तो गैरशिस्त वागत नाही. आज चर्चेस मध्ये पुन्हा एक वार मी ते अन्य भाषेचा टॉपिक या ठिकाणी घेऊ इच्छितो, कारण ते देवापासून आलेलं कृपादान आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो पहिले कोरिंथीचं 14:1 मध्ये होतं प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक कृपादानांची उत्कंठा बाळगा आणि विशेष करून तुम्हाला संदेश द्यायचा याविषयी तुम्ही खात्री करा. याचा अर्थ तो बाकीच्या कृपादानाला कमी लेखत असा नाही. कृपादानाने तुम्ही आणि कृपायुक्त असावं हे तर देवाचं दान आहे, पण तो सगळ्यात मोठं दान आहे कृपा, प्रीती. आणि म्हणून प्रिय त्या ठिकाणी तो लिहित आहे की प्रीती गैरशिस्त वागत नाही. आज अनेक लोकांना काय झालेलं आहे, पवित्र आत्म्याची कृपा आहे, दान आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे देवाने दिलेले गिफ्ट आहेत, परंतु एकदा का चालू झाले का त्या चर्च मध्ये सगळा गोंधळ करून टाकीत. कोण काय म्हणतंय
कोण कुणाला भांडत आहे का देवाची स्तुती करते का पाळकाच काय पाळकाचं उगं काढते त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये काहीच कळत नाही. फुगलेल्या लोकांना म्हणावं की एक सहज फेर फटका मारून यावं. स्मशानात काही कोणी नेले का बरोबर हे शोधा म्हणावं. खरोय साहेब, हे सगळ्या लोकांना हे माहिती आहे. आतापर्यंत लोकांना सगळ्यांना माहिती पडलेलं आहे. जेवढे फुगलेत आणि जेवढे कमी पण आहेत ना, अशा सगळ्यांना माहिती का आमचे बाप दादा आमचे जसं कळत आहे तसंच बऱ्याच लोकांना आम्ही वाट लावलंय. पण तू जाताना कुणी रुपया नेलेला नाही. काही लोक रुपया उधळीत जाते, तोही रस्त्यातच पडतोय, तोही तिकडे जात नाही. यदा कदाचित पेटीत जरी ठेवलं ना तर त्या पेटीतून तो माणूस काही घेऊन जात नाही. आणि म्हणून आमचं जीवन आम्हाला चांगलं नीटनेटकं माहिती असून देखील आम्ही गैरशिस्त वागतो. आम्ही बढाई मारतो, आम्ही हेवा करतो, आम्ही उपकास मरत नाहीत, आम्ही सहनशील नाही, आम्ही फुगलेलो आहोत. या ठिकाणी प्रीती स्वार्थ पाहत नाही. जर माझ्यामध्ये जर प्रीती आहे तर मला स्वार्थ नको आहे. होय, मी स्वार्थी आहे, पण तू देवाच्या लोकांचं तारण व्हावं, देवाच्या लोकांना योग्य असं वचन समजावं, मेंढरांची चांगल्या प्रकारची काळजी घ्यावी म्हणून मी स्वार्थ करत आहे. म्हणून देवाचं वचन प्रीतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. काही लोकांना स्वार्थ आहे, परंतु तो फक्त घेण्यापुरता, पैसे पाणी बंगला ह्या बाकीच्या गोष्टी यांचा स्वार्थ आहे. प्रीती स्वार्थ पाहत नाही. प्रीती चिडत नाही. आम्हाला नाही दिलं का लगेच चिडतो आम्ही. आमची जर कमेंट व्यवस्थित केली नाही का आम्हाला लगेच ब्लॉक केलं जातं. अनेक देवाच्या प्रोफिट संदेशचे जे भविष्यवक्ते आहेत ना, त्यांना आम्ही खाली कमेंट दिली तर आम्हाला ब्लॉक करून ठेवलं त्यांनी. का चिड आली? अहो, ज्याच्याकडे प्रेम आहे, ज्याच्याकडे प्रीती आहे तो चिडत नाही. जर कदाचित मला समजत नाही तर माझ्या भावाने मला समजून सांगावं, हा त्याचा अधिकार आहे. आणि हे देवाने दिलेले त्याला प्रेम आहे, देवाने दिलेले त्याच्यावर प्रीती आहे, आणि तो माझ्यावर दया करत आहे, माझ्यावर प्रीती करत आहे, आणि म्हणून आम्ही चिडू नये. फक्त स्वर्गीय राज्य मिळावे हीच अपेक्षा असावी. लोकांना स्वर्गाचं राज्य मिळणार नाही पास्टर साहेब, कारण त्यांच्या ह्या जीवनामध्ये स्वर्गात राज्य मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं देवाच्या कृपादानाविषयी जर घेतलं तर प्रीती जर असली, म्हणजेच प्रीती म्हणजे देव, गॉड इज लव्ह, देव प्रेम आहे. आणि हे जर देवाला स्वीकारित नाही, देवाच्याच इच्छा आणि आज्ञा पालन करीत नाही, देवाला जर अंततच घेतलं नाही तर स्वर्गाचं राज्य लय लांब. अजून तर बाप्तिस्मा व्हायचा आहे, मग स्वर्गाचं राज्य पाहत दिसल, मग पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होईल, मग ते पाहिल. आणि जाण्याचा उद्देश ज्यावेळेस येईल ना, तर जो कोणी आज्ञा पाळेल ना त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. आणि म्हणून प्रीती सर्वोत्कृष्ट दान आहे. प्रीती हे संपूर्ण नियमशास्त्राचं पालन आहे. आणि म्हणून जर प्रीती तुमच्या आणि माझ्यामध्ये असेल तर निश्चित अर्थाने मी स्वर्गाच्या राज्यात जायला आम्हाला कुणीही अडखळण येणार नाही. ती प्रीती आम्हाला कुठल्याही प्रकारच्या दोषापासून, कुठल्या प्रकारचा त्रास, छळ, संकट, जे काही पीडा येतील, उपासमार काही असू, आम्हाला देवाच्या प्रेमापासून, देवाच्या प्रीतीपासून आम्हाला विभक्त करू शकत नाही. पण जर आम्ही ती प्रीती करणारे असेल तर. पुढे लिहिता येतो करंथीकरांच्या पहिलं पत्र 13व्या अध्यायामध्ये की प्रीती उपकार स्मरत नाही. अनेक लोक थोडं करतात पण लगेच आठवायला सुरुवात करतात. 7 पिढ्याचा आठवीत. मी मागच्या तुमच्या आजा पंजोबाला आम्ही अमकं दिलं होतं, लागले का तुम्ही उड्या मारायला? आता लागले का तुम्ही आम्हाला शिकवायला? अहो, आम्ही 7 पिढ्यापासून धार्मिक, आता तुम्ही कुठंतरी आलात, लागले का? त्यावेळेस उपकार केलेले तुमच्यावर विसरायला. प्रीती जर असली तर उपकार स्मरत नाही, ती आनंद मानती. अनितीत आनंद मानत नाही. जे लोक अनिती करतात ना, अनेक लोक आहेत ना जे प्रीती करणार आहेत अनितीमध्ये आनंद मानतात, त्याला अनिती. तर काय करतात, जे सत्यामध्ये आनंद मानतात, ते जे सत्य आहे ना, सत्य, त्या सत्य ज्या वेळेस त्या प्रीती करणाऱ्या मनुष्याला समजतं, भेटतं, पाहायला मिळतं, त्यावेळेस त्या सत्यामध्ये ते आनंद मानतात. आज आम्ही काय करत आहोत? आम्ही जर देवाचे निवडलेले आहोत, खास प्रजा आहोत, पुत्र आणि कन्या आहोत, विश्वासणारे भाऊ आणि बहिणी आहोत, जर आम्ही खास विशेष त्याचे शिष्य आहोत, तर आम्ही कशामध्ये आनंद मानायला पाहिजे? आज अनेक लोक अनिती ज्यावेळेस होती ना, त्या अनितीमध्ये आनंद मानतात. परंतु बायबल असं सांगताय की जी प्रीती आहे ती अनितीमध्ये आनंद मानत नाही, तर सत्यामध्ये आनंद मानती. सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. होय प्रिय, प्रीती श्रेष्ठ आहे, कारण प्रीती देव आहे आणि म्हणून ती सर्वश्रेष्ठ आहे.
आणि देवामध्ये या सर्व गोष्टी आहेत. आणि देव कधी अनितीमध्ये आनंद करीत नाही. ज्यावेळेस देवाचे लोक स्तुती आणि स्तवन करतात ना, त्यावेळेस देवाला आनंद होतो. ज्यावेळेस देवाचे लोक आज्ञा पालन करतात ना, त्यावेळेस देवाला आनंद होतो. ज्यावेळेस देवाचे लोक विश्वास ठेवतात ना, त्यावेळेस देवाला आनंद होतो. ज्यावेळेस देवाचे लोक उपकार करतात ना, त्यावेळेस देवाला आनंद होतो. ज्यावेळेस देवाचे लोक सहनशील असतात ना, त्यावेळेस देवाला आनंद होतो. ज्यावेळेस देवाचे लोक हेवा करीत नाही ना, त्यावेळेस देवाला आनंद होतो. ज्यावेळेस देवाचे लोक पढाई मारत नाहीत ना, त्यावेळेस देवाला आनंद होतो. ज्यावेळेस देवाचे लोक फुगत नाहीत ना, त्यावेळेस देवाला आनंद होतो. ज्यावेळेस देवाचे लोक गैरशिस्त वागत नाहीत ना, त्यावेळेस देवाला आनंद होतो. ज्यावेळेस देवाचे लोक स्वतःचा स्वार्थ पाहत नाहीत ना, त्यावेळेस देवाला आनंद होतो. ज्यावेळेस देवाचे लोक चिडत नाही ना, त्यावेळेस देवाचा आनंद होतो. ज्यावेळेस देवाचे लोक उपकार स्मरत नाहीत ना, त्यावेळेस देवाला आनंद होतो. अनितीमध्ये आनंद होत नाही. अनितीमध्ये आनंदच होत नाही. जे प्रीती आहे ना, पहिल्या ग्रंथी 13:1 ते 13 वचनामध्ये लिहिलेलं आहे प्रीती सर्वोत्कृष्ट दान. आणि त्याच्यामध्ये काही 4थ्या भागापासून वचनापासून आम्ही पाहतो की त्यामध्ये प्रीती अनितीत आनंद मानत नाही. प्रीती म्हणजे देव, आणि तो देव आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून तो अनितीमान लोक, अनिती, कुकर्म, पाप, आज्ञा उल्लंघन, ज्या काही गोष्टी आहेत ना, याच्यामध्ये आनंद मानत नाही. आमच्याजवळ प्रीती आहे तर आम्ही आनंद मानतो अनितीमध्ये. मग आम्ही ओळखून घ्यायचं की आमची जगाची प्रीती आहे की देवाची प्रीती आहे. पण देवाची प्रीती मात्र अनितीत आनंद मानत नाही. तर सत्याला, माझं लेकरू ज्यावेळेस सत्य वर्तन करायला सुरुवात करतं, माझं लेकरू ज्यावेळेस सत्य स्वीकारतं, त्यावेळेस देवाला आनंद होतो. त्यावेळेस ती प्रीती आनंद करते. त्याच्यामध्ये अनेक लोकांचा नाश होत चाललाय ना, अनेक लोक आनंद करतात. त्यांना वाटतं बरं झालं, स्वर्गाच्या राज्यात लय गर्दी व्हायला लागली, बरी झाली, एक कमी होते. नाही प्रियो, प्रीती सर्व काही सहन करणे, सर्व काही. मग आम्ही सहन करतो डुप्लिकेट वचन पण, खोटं शिक्षण पण, नामधारीपणा पण, पिढ्यानपाड आलेल्या सर्व गोष्टी आम्ही सहन करतो. आणि म्हणतो आम्ही प्रीती करतो, आम्ही दोष लावत नाही. प्रीती काय सहन करायला लागत आहे? देवाच्या नावासाठी, सत्यासाठी. जर तुमचा छळ होत आहे, जर तुमचं नागणूक होत आहे, जर तुम्हाला दुःख मिळत आहे, जर तुम्हाला बऱ्याचशा त्रासाला सामोरं जावं लागत आहे, तर ते सहन करा, त्याला प्रतिकार करू नका. परंतु जर तुम्हाला खोटं शिक्षण देत आहे, जर देवापासून तुम्हाला दूर एखादा लिहित आहे, तर मात्र प्रिया हो सहन न करणे. येशूचे शिष्य होणे हे माझ्यापासून आलेले वारस हक्क नाही, बाप दाद्यापासून आलेले वारस हक्क नाही. येशूचे शिष्य होणे, आमचा जो बाप आहे ना, तो स्वर्गीय आहे. आणि त्याने वारशाने आम्हाला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलाय. पण तो कुणाला? हे खरं आहे की आमचा बाप पाळक आहे म्हणून आम्ही पाळक होणार, किंवा आम्ही काहीतरी देवाचे पुत्र अधिकार मिळाला, असं होणार नाही. नाही तर मग ते इलियाचका सारखं होईल. इलियाचकाचे 2 अधम पुत्र होते, त्या टाईप होईल. आणखीन आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरण आहेत. बाप चांगला आहे परंतु मुलं खराब निघले. आणि म्हणून प्रिय आम्ही पाहतो, तो उधळ्या पुत्र जो आहे ना, तो भटकला होता, तरी त्याच्या बापाने त्याच्यावर प्रेम केलं, प्रीती केली. देवाने त्याच्यावर प्रीती केली, त्याने सगळं वाटोळं करून टाकलं, तरी पण देवाने त्याच्यावर प्रेमच केलं आणि त्याच्या बापाने त्याच्यावर प्रीतीच केली. परंतु ती झाली जगातली प्रीती. आज आमचा आध्यात्मिक पिता, आमचा परमेश्वर आमच्यावर कशा प्रकारे प्रीती करत आहे. अनेक वारंवार होणाऱ्या चुका जर तो आमचे अपराध करत आहे, तर मग आम्ही त्याच्यावर तो आमच्यावर प्रीती करतो. याचा अर्थ आम्ही त्याच्या प्रीतीचा गैरफायदा घेऊ नये. अनेक लोक देवाने दिलेल्या प्रीतीचा गैरफायदा घेत आहेत. आणि म्हणून ती लिहित आहे की गैरशिस्त वागत नाही. आम्ही गैरशिस्त वागायला सुरुवात केली. आज परिवर्तनाची गरज आहे खरी, पण खरं परिवर्तन ज्यावेळेस आम्हाला ख्रिस्त समजेल ते, खरं परिवर्तन ज्यावेळेस आम्ही प्रेम करू ते, खरं परिवर्तन ज्यावेळेस आम्ही प्रीती आमच्या जीवनामध्ये, जसं मला सगळं चांगलंच पाहिजे, असं इतरांना चांगलंच असावं, ही ज्यावेळेस भावना निर्माण होईल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, देवाच्या वचनाचं आज्ञापालन ज्याच वेळेस होईल ना, त्याच वेळेस ती प्रीती सुरुवात होईल. आणि प्रीतीला सुरुवात झालं म्हणजे देवाचं आमच्यामध्ये वास्तव्य निर्माण झालं. आणि जर का एकदा देवाचं वास्तव्य निर्माण झालं, तर प्रीतीमधील सर्व गुण आमच्यामध्ये ओतपोत भरल्याशिवाय राहणार नाही. आणखीन पाहूया पुढं, प्रीती सर्वांची आशा धरतं. होय, आम्ही आशा धरतो. अनेक पास्टर साहेब, पाळक साहेब, रेव्हरंड साहेब, कंडिटर साहेब, जेवढे काही साहेब आहेत ना,
सगळे आशा धरून येतो. एकही असं म्हणत नाही का माझी आशा नाही. सगळ्यांना आशा आहे मला कुणीतरी काहीतरी द्यावं, मला कुठून काहीतरी आयतं डबुलं मिळावं, मी काम न करता काही ना काही माझ्या पदरात पडावं. मी मेंढरच पाळले नाही, चारले नाही, त्यांना भरलेही नाही, तरी मेंढराचं मांद मला आणि मेंढराची लोकर मला मिळावी याची मात्र आशा धरते. स्वर्गाच्या राज्याची आशा नाही धरत, सत्य स्वीकारण्याची आशा धरत नाही, देवाच्या वचनाकडे वळण्याची आशा धरत नाही, विश्वासामध्ये वाढ करण्याची आशा धरत नाही, एखाद्यावर उपकार करण्याची आशा धरत नाही. मला स्वार्थी वृत्ती नकोय प्रभू, चांगल्याची आशा धरत नाही. परंतु प्रेम जे आहे, प्रीती आहे, ती सर्वांची आशा धरते. परंतु आम्ही याचा उलटा केला. हो माझी आशा आहे, माझा विश्वास आहे, हे सगळं काही माझ्यासाठी आहे. आणि अनेक लोक देवाच्या या कृपेचा देखील विपर्यास करून त्यांचं जीवन त्या ठिकाणी कुठंतरी दुसरीकडे नेत आहे. पैशाची तर आशा लहान लेकरापासून आहे. आज लहान लेकराला जर रुपये डॉलर दिलं तर फेकून देतो. तो म्हणतो दुकानदार घेत नाही आता मोठी नोट. आज दानपात्र सुद्धा म्हणतात बऱ्याच चर्च मध्ये असतात वाजणारं टाकू नका. आता तर लोकांनी मोठाली लिफाफे तयार केलेत प्रेमाचे, प्रीतीचे. त्याच्यावर लिहिलेले गॉड इज लव्ह, देव प्रीती आहे, देव प्रेम आहे. आणि मग त्याच्यामध्ये टाकताना तुम्ही प्रेमानेच टाका. ज्या तुम्हाला दिले त्याच्या सढळतेमधून टाका, सर्वस्वामधून टाका. तुम्ही देवाला देत आहात, तुम्ही कुठल्या मनुष्याला देत नाही. आणि मग जर देवाला द्यायचं तर तुटकं मुटकं देऊ नका, फाटकी नोट देऊ नका. हे लोकांचं प्रेम, हे पाळक साहेबांचं प्रेम. आणि मग लोकही पण मग घाबरतात. लोकांना वाटतं पाळक साहेबांनी सांगितलेले 10 द्यायचे असतात बिचाराला 100 नाविलाजाने द्यावा लागतात. प्रीती सर्वांची आशा धरते, प्रीती धीर धरते. आम्हाला धीरच नाही, जगातल्या लोकांना धीरच नाही. जे विश्वासणारे आहेत, जे परमेश्वरावर भाव ठेवणारे आहेत, जे बिलिव्हर्स बहिणी भावंड आई लेकर प्रिय मुलं आहेत, धीर धरत नाही. त्यांना वाटतं एकाएकी सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात लगेच घडल्या पाहिजे. लगेच विहिरीचं रिंगण धरलं ना का लगेच पाणीच लागलं पाहिजे, असं उफळतच पाणी झालं पाहिजे. धीरच नाही. धीर धरण्यासाठी मधला जो कालावधी असतो ना तो कृती करण्याचा असतो, आचरण करण्याचा असतो, समर्पणाचा असतो, स्वतःच्या त्यागाचा असतो, स्वतःला तपासण्याचा असतो, परमेश्वराकडे जाण्याचा असतो. आणि या सगळ्या काळामध्ये आम्ही जेव्हा धीर धरतो ना, मग ज्या गोष्टीविषयी धीर धरला ना, जी आशा आमच्या मनामध्ये आहे ना, ती आशा काय करते आम्हाला लाजवीत नाही आणि मग तिच्यापासून आम्हाला फळप्राप्ती मिळते. पण त्याच्यासाठी प्रीतीच करावं लागते, त्याच्यासाठी प्रेमच महत्वाचं आहे. प्रेम करणं म्हणजे नुसतं 2 अक्षरी शब्द नाही, तर प्रीतीमध्ये समर्पण आहे, अर्पण आहे. प्रीतीमध्ये सर्व काही गोष्टी ओतप्रोत भरलेल्या आहे. प्रीती अंतर देत नाही. आम्ही आमच्यातच लगेच अंतर द्यायला सुरुवात करतो. ह्या पालकाला जवळ कर, त्या पालकाला दूर कर, ह्या पालकाला जवळ कर, त्या पालकाला दूर कर. आम्ही लगेच दोघांच्या मध्ये काहीतरी रेखा आखल्यासारखं करतो. बायबल तर असं सांगतंय की तुम्ही आणि मी परमेश्वर याच्यामध्ये एक पापाची आडभिंत तयार झालेली ना, तसे अनेक लोक पाळक साहेब एकमेकाच्या मध्ये आडभिंत झालेली. आणि हेच पाप, हे दुसरं काहीच नाही. कारण या दोघाही मध्ये प्रीती भरलेली नाही. प्रीती अंतर देत नाही, आम्ही लगेच अंतर ठेवतो. सत्य हे शोधावं लागतं, परंतु असत्य हे चौकात चौकात उभं असतं. आम्हाला एक बाजू माहिती असली ना पास्टर साहेब सत्याची, तर असत्य शोधण्याची गरजच पडत नाही. परंतु आमच्यामध्ये सत्य आहे की नाही हे आम्हाला स्वतःला तपासायचं आहे. आणि हे तपासण्यासाठी आम्ही खरं प्रेम, खरं प्रीती परमेश्वरावर करायला पाहिजे. आणि जर का एकदा आम्ही परमेश्वरावर प्रीती केली तर देवाचं वचन, परमेश्वराची प्रीती वचनाच्या माध्यमातून आम्हाला सत्य प्रकट करेल. आणि एकदा का आमच्यामध्ये सत्य झालं तर आम्हाला असत्य शोधण्यासाठी चौकात जायची गरज नाही. चौकातले लोक आमच्याकडे असणारं सत्य पाहून येतील आणि म्हणतील खरोखर तुम्ही देवाचे लोक आहात, खरोखर प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करत आहे, प्रभू येशू तुमच्यावर प्रीती करत आहे. याचं प्रमाण हेच आहे की तुमच्याकडे सत्य आहे. आणि म्हणून बायबल सांगते सत्य तुम्हाला समजल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. प्रीती अंतर देत नाही, परमेश्वर आम्हाला अंतर देत नाही. आम्ही एकमेकाला अंतर देतो. आम्हाला एकमेकाच्या चुका, एकमेकाचे अपराध आम्ही म्हणतो क्षमा करा. आम्ही सगळ्या गोष्टी लोकांना शिकवतो आणि खूप भारी शिकवतो. मी पास्टर आहे ना, तर मग मला शिकवताना मी एकदम छान पैकी शिकवतो. मी धुतल्या तांदळासारखा एकदम मस्त, माझ्याकडे काहीच नाही. मी शिकवताना खूप चांगलं करतो.
पण तू ज्या वेळेस आम्ही कृतीमध्ये आणतो ना त्यावेळेस समजतं की आम्ही प्रीती कशी करतो. शिकवायला काही नाही. मी आज म्हणत आहे पहिल्या कोरिन्थी 13:1-13 मध्ये परमेश्वर सांगत आहे की प्रीती सर्वोत्कृष्ट दान आहे आणि त्याच्यामधले काय खालील पॉइंट प्रीती सहनशील आहे. अहो मग प्रीती सहनशील आहे हे सांगताना माझ्यामध्ये सहनशीलता आहे का? प्रीती परोपकारी आहे हे सांगताना माझ्यामध्ये मी उपकार करतो का लोकांचेच घेतो? प्रीती हेवा करीत नाही हे सांगत असताना मी हेवा करत आहे का कुठल्या गोष्टीचा? मी कुठल्या गोष्टीचा मला काहीतरी मिळावं किंवा कुणाला तरी मिळाले आणि मला मिळालं नाही म्हणून मी त्याचा माझ्या भावाचा, बहिणीचा, आईचा, वडिलांचा, पाळक साहेबाचा, रेव्हरंड साहेबाचा, बिशप साहेबाचा, कॉर्डिनेटर साहेबांचा, आणखीन कोणते मोठमोठे कर्नल साहेब, गुरुजी साहेब, जेवढे काही साहेब आहेत ना त्यांचा हेवा करीत नाही का? अहो आज लोक एकमेकांचा हेवा करत आहेत याचा अर्थ त्यांच्यामध्ये प्रीती नाही. प्रीती जर आहे तर हेवा करत नाही. आज जर मी एखाद्याला सांगत आहे बढाई मारू नका, अनेक लोक बढाई मारतात. मी आमकं केलं, मी फलानं केलं, मी बिस्तानं केलं, काहीच केलं नाही भाऊ. तू परमेश्वराने तुला त्या सगळ्या गोष्टी प्रीतीमध्ये समजून टाकल्या. परमेश्वराने तुला त्या गोष्टी दिल्या म्हणून तू हे करू शकला, नाही तर कधीच नाही. परमेश्वरापासून आल्यापासून कुणीच काही करत नाही. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे जर मी सांगत आहे प्रीती गैरशिस्त वागत नाही आणि जर मी स्वतःच गैरशिस्त वर्तन करायला लागलो तर कसं शक्य आहे? लोकांनी कसं समजायचं की हे प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे किंवा प्रभू येशूचा शिष्य तो आहे तो प्रभू येशू प्रेम करत आहे, प्रीती करत आहे, किंवा देवाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त हा याच्यावर प्रीती करत आहे? अहो लोक म्हणतात यांच्या प्रीतीमध्ये कृतीच नाही, हे फक्त शब्दाने ताडण करून राहिलेत, हे फक्त शब्दानेच प्रीती दाखवू राहिलेत. प्रीती शब्दाने दाखवता येत नाही. फक्त मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणते टाक ही हिरीत उडी. मग हे म्हणतो आपल्याला बरेच दिवस जगायचे, कशाला हिरीत उडी टाकायची? प्रीती लगेच कृती करावं लागते आणि ज्यावेळेस तू हिरीत उडी टाकीन ना बरोबर होतं मग ते प्रेम, त्याला विश्वास पटवतो. म्हणजे काय मला तुम्हाला काय सांगायचं याच्यातून एकच सांगायचं आहे की प्रीती करीत असताना कृती महत्वाची. आणि म्हणून आम्ही कालच्या भागामध्ये पाहिलं एक बहीण आणि भाऊ उघडा आहे आणि मी त्यांच्या जवळ जातो आणि म्हणतो हे माझ्या बहिणी, हे माझ्या भावा, खा पी ऊब घे, खुशाल राहा, चिंता करू नको, काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, रिलॅक्स मध्ये. देवाने सगळ्या जगावर प्रेम केलेलं आहे, मी देखील तुझ्यावर प्रेम करतो आणि मला प्रभूने तुझ्याकडे पाठवलेलं आहे. तू काळजी करू नको, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो, मी तुझ्यासाठी परमेश्वराकडे मागतो, टेन्शन घेऊ नको. याला प्रीती म्हणत नाही साहेब. याला बढाई म्हणतात, याला स्वार्थी वृत्ती म्हणतात, याला हेकखोर म्हणतात, याला अनितिमान जीवन जगणं म्हणतात. तर त्यावेळेस तुमच्याकडे जे काही देण्यासारखं आहे ज्यावेळेस आपण एखाद्याला ते देतो, त्याची गरज भागवतो. सुंदर असा आम्हाला चान्स मिळालेला आहे, संधी. ज्यांच्याकडे खूप काही परमेश्वराने दिलेला आहे ना आशीर्वाद, त्यांनी आता तो आशीर्वाद वाटायला सुरुवात करा. नुसतं बोलून नाही तर प्रेमाने, प्रीतीने. जर माझ्या भावा बहिणीला काही जर गरज आहे ना तर त्यांना ती द्या. म्हणजे तुम्ही परमेश्वराची प्रीती करतात, म्हणजे एक प्रकारे तुम्ही परमेश्वराला उष्ण देतात. म्हणजे परमेश्वराला जर उष्ण देतो तर परमेश्वर उष्ण आमचं कसं तसं ठेवणार नाही. आम्ही 12 महिने नाही देणार पण नाही. तर आणि पाळक साहेबाला तर चुकूनही उष्ण नका देऊ, त्याला दान म्हणून द्या. पण मागे घेण्याच्या आशेने कधीच पाळक साहेबांना काही देऊ नका, सोडून द्या. दान म्हणून दिलं तर काय अडचण नाही, पण उष्ण म्हणून जर दिलं परत मागायचं ठरलं ना तर पाळक साहेबाकडून अजिबात खात्री करायची नाही का ते मला परत मिळतील म्हणून. एक वेळेस जगातला माणूस आम्हाला परत देईन आमचं, पण पाळक साहेब नाही देणार. कारण पाळक साहेबांना फक्त पाळक साहेबांचा असा हात आहे आणि म्हणजे आम्ही देवावर प्रेम करतो असा हात नाही. तर देवाची इच्छा आहे, देवाच्या सेवकांनी असा हात ठेवायला पाहिजे. मग काही लोक असं ठेवतात, लोकांनी दिलेली झाकली मूठ तशीच खिशात घालतात, दानपात्रात टाकत नाहीत, हिशोबाला लावित नाहीत, खजिनदाराकडे देत नाहीत. म्हणजे काय करतात, अनिती करतात आणि त्याच्यामध्ये त्यांना आनंद वाटतो आणि म्हणतात मी प्रभू येशूवर प्रेम करणार आहे, मी प्रीती करणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो, मी दुसऱ्याला सांगत आहे की अनितीमध्ये आनंद मानू नका. आणि जर मी अनितीमध्ये जर आनंद मानायला लागलो तर याचा अर्थ मी खोटा आहे, याचा अर्थ मी बढाई करत आहे, याचा अर्थ मी नामधारी आहे. त्या ठिकाणी ते प्रीती सर्व काही सहन करते, प्रीती सर्वांची आशा धरते, प्रीती धर धरते, प्रीती अंतर देत नाही. आणि म्हणून प्रिय आम्ही अशा प्रकारे पाहत आहोत. परमेश्वरच्या नावाला महिमा, सन्मान, आदर करू देऊया. खरं तो सार्वभौम राजा आहे. आणि म्हणून तो योहानाला म्हटला, योहानाचा पुत्र शिमोनाला म्हणतोय, योहानाचा पुत्र शिमोना, या सगळ्या पाळकांपेक्षा
या सर्व शिष्यांपेक्षा, या सर्व प्रेषितांपेक्षा, या सर्व रेव्हरेंड पेक्षा, हे सर्व बिशप साहेबांपेक्षा, हे सर्व कोऑर्डिनेटर कोणते कोणते साहेब आहेत ना यांच्यापेक्षा तू अधिक प्रीती करतोस काय? हा आज परमेश्वर तुम्हाला आणि मला हा प्रश्न विचारत आहे. यांच्यापेक्षा तू अधिक प्रेम करतोस काय? मग एक काम कर, माझी कोकरे चार. आता तुम्हाला आणि मला परमेश्वराने दिलेली कोकरं चारायची आहे. माझी मेंढर पाळ, आम्हाला परमेश्वराने दिलेली मेंढर पाळायची आहे. आणि माझी मेंढरे चार. या तीन गोष्टीची जबाबदारी, आज्ञा, ऑर्डर किंवा हा वचनाप्रमाणे आचरण करतो की नाही याची खात्री करण्यासाठी, किंबहुना सर्वांच जर मूळ जर शोधलं तर हा जो आहे योहानाचा पुत्र शिमोन, हा जर माझ्यावर प्रेम करत आहे, प्रीती करत आहे, तर याचं प्रमाण या गोष्टी तो करत आहे का? आम्ही दिलेले कोकरं व्यवस्थित चारीत आहोत का? पहिला प्रश्न मला. दुसरा, मेंढर पाळीत आहोत का? तिसरा, मेंढर चारीत आहोत का? अहो आम्ही कोकराचा चारा खातो, मेंढराला पाळीत नाहीत, पण मेंढराला पळवितो. आणि मेंढराला चारीत नाही तर मेंढराला चोरून नेतो. आणि जर अशा गोष्टी जर आमच्या मध्ये जीवनामध्ये जर आज परमेश्वराने पाहिल्या तर तो म्हणणार नाही का हे माझा शिष्य आहे म्हणून. शिष्यत्व किंवा प्रीतीला खास म्हणजे देवाच्या वचनाचं आज्ञा पालन करणं सर्वात महत्वाचं आहे. म्हणून अशा प्रकारे आपण प्रेम प्रीती या विषयी शिकलेलो आहोत. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, मान महिमा सन्मान आदर करू द्या. सुंदररित्या परमेश्वरने आम्हाला चालवलं, त्याबद्दल परमेश्वरचे आम्ही आभार मानूया. आणि पुन्हा एक वार या ठिकाणी असलेल्या सर्व देवाचे अभिषिक्त सेवक जे खरोखर मेंढर चारीत आहेत, पाळीत आहेत आणि कोकरांना देखील भरवित आहे, आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आज तुम्ही आणि मी आणि इतरांनी प्रत्येकाने जे आज लाईव्ह आहेत, जे यानंतर पाहतील, आणि जे खरोखर पेत्राप्रमाणे, शिमोनाप्रमाणे, थॉमस पास्टर प्रमाणे, यहुदा इस्करियोत ब्रदर प्रमाणे जे काही तुम्ही आणि मी आहोत, आम्ही ओळखून घ्यायचं की आम्ही कोणत्या प्रकारात आहोत. आणि जर देवाने आमच्यावर जर खास जबाबदारी दिलेली आहे, देव जर आमच्यावर प्रीती करतो, तर आम्ही देवावर प्रीती करण्याचं प्रमाण हेच की आम्ही देवाने दिलेल्या आज्ञाचं पालन करावं. येऊया आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र थोर सेनाधीश देव बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाच्या समान प्रार्थना विनंती करतो. परमेश्वर देव बाप्पा, या तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास तू आम्हाला शिकव. या प्रीतीमध्ये आमचं अंतर नसावं, या प्रीतीमध्ये आम्ही बढोतरी करावी, आणि आम्ही केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीने आम्ही आचरण करणार तुझी प्रीती पूर्ण करावी, अशी देखील तू कृपा कर. आज आमच्या जगामध्ये, विशेष करून आमच्या भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, खास करून आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत आहोत ते सर्व जिल्हे, तालुके, गाव, सर्व प्रकारचे शहरी विभाग, सर्व प्रकारच्या आमचे तुझे विश्वासणारे लोक, भाऊ बहीण, आई वडील, प्रिय लेकर, तुझे अभिषिक्त सेवक, प्रत्येक बापा ज्या ज्या ठिकाणी राहत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तू त्यांना राखलस, सांभाळस. कारण आम्ही सर्व तुझे कोकरे आहोत, कारण आम्ही सर्व तुझे मेंढर आहोत, आणि तू आम्हाला चालित आहे आणि तू आम्हाला पाळीत आहे. कारण तू एक जिवंत, कधी न ढळणारा, तू स्वतः प्राण अर्पण करणारा आमचा उत्तम मेंढपाळ आहेस, आणि तुझ्या विना या जगामध्ये एक देखील मेंढपाळ नाही. आणि म्हणून परमेश्वर बाप्पा, आम्ही तुझ्या हातामध्ये कोकराप्रमाणे येत आहोत, आम्ही तुझ्या हातामध्ये मेंढराप्रमाणे चरत आहोत. आणि परमेश्वर देवा, आमच्या तू उठण्या बसण्या निजण्याची सोय कर, आणि तू आम्हाला चार, आणि तू आम्हाला पाळ. परमेश्वर बाप्पा, विशेष करून आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी मित्र, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व सफाई कामगार, सर्व वैयक्तिक लोक, सेवाभावी संस्था, जी अनेक लोकांना केवळ बोलण्याद्वारे नाही तर परमेश्वर देव बाप्पा कृतीद्वारे अनेकांचं परमेश्वर देव बाप्पा मार्गदर्शन करत आहेत, अनेकांना परमेश्वर देव बाप्पा भेटी देत आहेत, अनेकांच्या व्यवस्था पाहत आहे. अशा प्रत्येक तुझ्या प्रिय लेकरावर तुझी कृपा कर, आणि या दिवसामध्ये जीवन जगण्यासाठी आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर. आम्ही शेवटापर्यंत तुझ्यावर प्रीती करावी असं देखील कृपा आम्हा प्रत्येकावर कर. सर्व आदर गौरव सन्मान तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. थँक यू.